तरसासारखा गवताळ प्रदेशात दिसणारा प्राणी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये दिसतो का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर हो असं आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून कोकणातील किनाऱ्यांवर तरस दिसल्याच्या काही घटना आणि पुरावे आहेत. याच विषयी आजच्या जागतिक तरस दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत. तरसाचा समावेश हा हैनिडे या कुळात होतो. असं असलं तरी तो अनुवांशिकरित्या मांजर आणि उदमांजर कुळाच्या आणि स्वभाव व शारीरिकदृष्ट्या श्वान कुळाच्या जवळपास जातो. जगात तरसाच्या 4 प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतात केवळ पट्टेरी तरस हीच प्रजात आढळते. विदर्भात या प्राण्याला तडस म्हणतात. तो 15 ते 20 वर्ष जगत असून त्याचे वजन 35 ते 40 किलोपर्यंत असते. तरस हे निर्जन स्थळी राहणे पसंत करतात. टेकड्यांवर माती उकरून ते छोट्या गुहा तयार करतात. निशाचर असल्याने दिवसा ते या छोट्या गुहांमध्ये किंवा झुडपांच्या सावलीत आराम करतात. हा प्राणी प्रामुख्याने गवताळ प्रदेशात राहणारा शिकारी प्राणी म्हणून ओळखला जातो. मात्र सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांपासून कोकणातील किनाऱ्यांवर या प्राण्याचं दर्शन झाल्याच्या घटना आणि काही पुरावे आहेत. Are you planning to become an engineer? Or are you a medical aspirant? Or maybe you are going to opt for research? We here at Real Academy coach you for all the aspirations. Our 2 years classroom program for 11-12 science and JEE Main, Advanced, NEET and CET will help you succeed. Admissions in full swing, so book your seat now. Call on the given number for details or visit any of our nearest branch because we make your career goals easy to achieve. सह्याद्री पर्वतरांगेच्या उत्तरेकडे असणाऱ्या ताणसा वन्यजीव अभयारण्यात तरसाचा अधिवास आहे. येथील वन्यजीव अभ्यासक रोहिदास ढगळे यांनी तरसाचे छायाचित्र टिपले देखील आहे. खर्डी येथून 2021 साली जखमी अवस्थेत सापडलेल्या मादी तरसाला देखील वाचवण्यात आले होते. मध्य सह्याद्रीचा विचार केल्यास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधून देखील तरसाची नोंद आहे. 2021 साली कोयना वन्यजीव अभयारण्यातील कांदाट खोऱ्यात तरसाचे छायाचित्र टिपण्यात आले होते. त्यानंतर तरसाच्या अधिवासाचा पुरावा मिळालेला नाही. आंबोलीत देखील वन्यजीव निरीक्षक शुभ माळवे यांना तरसाचे दर्शन घडले आहे. तर दशकभरापूर्वी कासव संवर्धनाचे काम करताना मोहन उपाध्ये यांनी वेळास किनाऱ्यावर तरसाची मादी आणि तिचं पिल्लू पाहिलंय. सह्याद्रीत तुम्ही अजून कुठे तरस पाहिला आहे का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.